नांदेड़ जिले के लिए गर्व और स्वास्थ्य सेवाओं में बड़ी प्रगति का प्रतीक एक महत्वपूर्ण कदम उठाया गया। महाराष्ट्र दिवस के अवसर पर पालक मंत्री अतुल सेव और महाराष्ट्र के कुटुंब कल्याण स्वास्थ्य मंत्री के हाथों से अत्याधुनिक चुंबकीय अनुनाद प्रतिमा मशीन का लोकार्पण किया गया। सुविधा श्री गुरु गोविंद सिंह जी डिस्ट्रिक्ट मेमोरियल अस्पताल में शुरू की गई, जिससे अब आम नागरिकों को बड़ी राहत मिलेगी। खास बात तो यह है कि अब तक हजारों रुपए खाली वाली MRI जांच पूरी तरह मुफ्त उपलब्ध कराई जाएगी। अब तक महंगी जांच के कारण गरीब और मध्यम वर्ग के मरीजों को इलाज में देरी का सामना करना पड़ता था, लेकिन इस सुविधा से समय पर और सटीक जांच संभव होगी, जिससे मरीजों की जान बचाने में मदद मिलेगी। इस अवसर पर जिला शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके ने नागरिकों से अपील की है कि जिन्हें MRI जांच की आवश्यकता है वे छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पास स्थित जिला अस्पताल में आकर इस सुविधा का लाभ उठाएं। राहुल सरपाते की ये रिपोर्ट। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आमच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागांकडनं MRI मशीनचं लोकार्पण आणि उद्घाटन माननीय नांदेड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब, आमचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आपण इथं झालेलं आहे। आणि या लोकार्पणाने आमच्याकडे 1.5 टेस्लाची MRI मशीन आणि आमची 32 स्लाइस CT स्कॅन मशीन ही जनउपयोगासाठी आता उपलब्ध झालेली आहे। ही एक मोठी अचिव्हमेंट आहे नांदेड जिल्ह्यासाठी, कारण की हे MRI जे आहे या सर्व प्रकारचे MRI आपलं अगदी मोफत फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सर्व रुग्णांना इथं उपलब्ध होणार आहे। ही एक महागडी टेस्ट आहे, अतिशय महागडी टेस्ट आहे, जे की एक मध्यमवर्गीय किंवा आपल्या गरीब रुग्णांना न परवडणारी अशी टेस्ट होती, ती आता फ्री ऑफ कॉस्ट आमच्या सार्वजनिक आरोग्याकडनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपल्यातर्फे सर्व नांदेडवासियांना आणि जवळच्या सर्व जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझं एक आव्हान राहील की कृपया करून अशा टेस्टची गरज असेल तर गुरुगोविंदजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट आपल्याला अवेलेबल आहे। आपल्याला विनंती आहे की आपण या सुविधेचा आपण लाभ घ्यावा, जेणेकरून आपले जे पैसे आपण जे रुग्णाचे जे आपण अगदी आपण सांभाळलेले पैसे ते आपल्या ह्याच्यावरती खर्च होऊ नयेत, आणि हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल आहे। तर आपल्यातर्फे आपल्यामार्फत मी आपली सर्व नागरिकांना विनंती करतो की या सुविधेचा लाभ घ्यावा। सर, कोणत्या आजारामध्ये याचं जे परीक्षण केलं जाईल? याच्यामध्ये ही जी MRI ही टेस्ट आहे ही सॉफ्ट टिश्यूसाठी ही टेस्ट खूप चांगल्या प्रकारे मानली जाते, जेणेकरून जे ॲबडोमेन असेल किंवा आपल्या ब्रेनमधल्या वेगळे जे सॉफ्ट टिश्यूज आहेत ब्रेनचे आणि स्पाईन असेल तर याच्या रिलेटेड जे आहे, तर या विषयामध्ये MRI ही एक बेटर मॉडॅलिटी म्हणजे CT स्कॅनपेक्षा बेटर मॉडॅलिटी पकडली जाते। CT स्कॅनमध्ये आपण बोन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण जास्त जाणून घेऊ शकतो। तर या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध आहेत। CT स्कॅन पण आहे, MRI पण। MRI ही जरा हायर व्हर्जनची टेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपले जे सॉफ्ट टिश्यू जे आहेत या सॉफ्ट टिश्यूमधल्या ज्या बारीक ऑब्झर्वेशन्स असतात त्या आपण खूप क्लिअर प्रकारे MRIमध्ये आपण इथं नोंदवू शकतो आणि त्याच्या प्रकारे ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे होऊ शकते। टेस्ट प्रायव्हेटमध्ये किती रुपये आकारले जातात? एक अंदाजे 8 ते 10 हजार एक तुम्हाला जर MRI स्पाईन जर करायचं असेल म्हणजे आपलं स्पाईनचं लोअर स्पाईन, लंबार स्पाईन, हे जे युजली आपल्या बॅकएकचे पेशंट आपण युजली असं ऐकतो आपण डिस्क प्रोलॅप्स झाली किंवा मला कंबर दुखते, पायामध्ये मुंग्या येतात, हे आपण नॉर्मली होणारे आजार आहेत वयोमानानुसार होणारे। तर याला जवळपास एक 10 ते 12 हजार आकारले जातात, ते आपल्याकडे इथे फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे। सर, हे चालू झालं आहे, हे सातत्यानं असं चालू असेल? कारण मागच्या काळामध्ये MRI मशीन आली ती बंद पडते आणि प्रायव्हेट लोक जाणीवपूर्वक बंद पडतात असे सुद्धा आरोप। नाही असं काही नाही। आणि आता हे MRI मशीन पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये ही महाराष्ट्र शासनाने PPP मोडवरती उपलब्ध करून दिली, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे। त्याच्यामुळे याचा बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही। आणि याच्यामध्ये जवळपास आम्ही CT स्कॅन जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचं CT स्कॅन बंद होतं तेव्हा आम्ही मेडिकल कॉलेज किंवा नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या म्हणजे नांदेडमध्ये एकच CT स्कॅन फ्री असणारं फक्त जिल्हा रुग्णालयाचं CT स्कॅन होतं आणि त्या दिवसामध्ये आम्ही 100 CT स्कॅन एका दिवसात इतपत आम्ही सेवा लोकांना दिल्या आहेत। आता तिकडचं CT स्कॅन सुरू आहे, पण आमच्याकडेही 2 CT स्कॅन MRI आहे, पण बंद पडण्याचा विषयच येत नाही याच्यामध्ये। नांदेडकरांना काय आवडतं? ते नांदेडकरांना माझी सर्वांना आपल्यातर्फे आव्हान आहे की ह्या सुविधा खरंच खूप महागड्या आहेत,
आम्ही पण मध्यमवर्गीयामधून आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला याची खर्चाची जाणीव आम्हाला पण आहे. त्याच्यामुळे आपण या सुविधांचा लाभ घ्यावा. आणि आपल्याला एवढंच मला म्हणायचं आहे की बऱ्याच लोकांना इथे CT स्कॅन किंवा MRI आहे हे माहीतच नाही आत्तापर्यंत लोकांना. त्यामुळे प्लीज कृपा करून आपल्याही आपल्या समाज माध्यमांना आमची विनंती आहे की आपण प्लीज आपण आपल्या थ्रू सगळ्यांना कळवावं किंवा अशा सुविधा या जिल्हा रुग्णामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. सर, खरीपाच्या संदर्भात काय आढावा केला आहे आणि पाणी टंचाईची काय परिस्थिती? खरीपाच्या नावाची आज आम्ही आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये अनेक सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वेगळ्या वेगळ्या सूचना आल्या होत्या, त्या ऐकून घेतल्या. त्याच्यामध्ये पीक विमा असेल, खताचा आहे, युरियाचा असेल, अशा अनेक विषयांवर चर्चा करून कलेक्टर साहेबांना आणि यांना, आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तर इरिगेशन आणि MSCBचा काय होतं की अनेक वेळेस पाणी येते आणि इरिगेशन MSCBच्या माध्यमातून त्याचाही आम्ही पुन्हा ते कॉर्डिनेशन करायला सांगितलेलं आहे की यापुढे थोडंसं इरिगेशन आणि MSCB या दोघांनी कॉर्डिनेट करावं. MSCBच्या विरुद्ध आम्ही एक मुंबईला बैठक लावतो, ज्यामध्ये सर्व अधिकारी आणि सर्व, कारण की इकडे काय फुल टाइम AC नसल्यामुळे थोडंसं आहे, तर ते एक फुल टाइम AC इकडे देण्याकरता आणि त्या पद्धतीने विहीर अधिग्रहण टँकर याच्या संदर्भाने काय आहे? आता दुसऱ्या परिस्थितीचा त्याचा आढावा अजून आलेला नाही, तर येईल तो आल्याबरोबर त्याच्यात कारवाई करू. खताचं कसं नियोजन करताय? खताचं जर कोणी साठेबाजी करत असेल किंवा लिंकिंग 1560 मेट्रिक टन फक्त नांदेड जिल्ह्याला खत आलाय, जेव्हा की 26,000 मेट्रिक टन यायला पाहिजे. पुढचं खत पण येईल, नाही येणार असं नाही आहे. कारण की मध्ये या वॉरमुळे अनेक ठिकाणी कारखान्यांना जे रॉ मटेरियल लागते ते मिळालं नव्हतं. ते रॉ मटेरियल आता उपलब्ध झालेलं आहे. कारखान्याची खत निर्मिती होईल आणि खत येईल. खत यायला काय आपण पालकमंत्री म्हणून काम करताना या जिल्ह्यासाठी आता जो क्रॉप इन्शुरन्स मिळालेला आहे, हायएस्ट ऑफ महाराष्ट्र, हायएस्ट आहे महाराष्ट्रात नाही. आतापर्यंत पक्षात एवढा 900 कोटीच्या आसपास हा क्रॉप इन्शुरन्स मिळालेला. आणि खरं तर मी कलेक्टर आणि कृषी विभागाच्या म्हणजे या दोघांचे कॉर्डिनेशन आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काही म्हणजे अडचणी होत्या किंवा त्रुटी होत्या त्या ताबडतोब सॉल्व्ह केल्यामुळे एवढा मोठा विमा यावेळेस नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे. काय नेमकं असं घडलं सर की इतकं चांगलं लोकांचा फायदा तुम्ही करू शकता? फायदा करू शकला नाही. एक सरकारची भूमिका चांगली गोष्ट आहे. सरकारची भूमिका असं आहे की क्रॉप इन्शुरन्स हे मिळायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी यामध्ये आवर्जून म्हणजे कर्डिले जे कलेक्टर आहेत, कारण की त्यांनी त्याचा पाठपुरावा कसा असते, याला पाठपुरावा करावा लागतो आणि कृषी अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये खालचं लेवलने जर सगळ्यांनी काम केलं तर नक्कीच होते. आणि त्या पद्धतीने हे 900 कोटी रुपये आता आम्हाला उपलब्ध आहे. आमचे 23 कोटी नांदेडमध्ये देवरूख नाका येथे 23 कोटी मृत्यू झालेला होता. या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र गुत्तेदाराला जे आहे ते अभय देण्याची या ठिकाणी आलेलं आहे. नाही, आपण कारवाई त्या दिवशीच मी आलो होतो, त्या दिवशी नेमकं, आणि त्या दिवशीच आम्ही गुन्हा दाखल करायला कॉम्पन्सेशन पण द्यायला लावलेलं आणि कुठल्याही प्रकारची त्याला सूट त्याच्यामध्ये मिळणार नाही. होणार आहे का पण 100% गुन्हा दाखल इव्हन अधिकाऱ्यांवर पण होणार. तर आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टवर नांदेडला तुम्ही लक्ष देणार आहात? आज महाराष्ट्र दिन आहे, नवीन तालुके, नवीन अप्पर जिल्हाधिकारी पण येत आहेत. तर विभागीय महसूल आयुक्त असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल, पोलीस आयुक्तासाठी नक्कीच प्रयत्न करू, कारण की ज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला होता त्याच वेळेस मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली होती साहेब इकडे पोलीस आयुक्तालय आणा. दिवाळीला आहे गुड न्यूज नांदेडकर बघू देऊ चौकात.